नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दशकोटी, अब्ज, दशअब्ज यांची ओळख करून घेऊ. कोटी या स्थानाच्या डावीकडे 10 पटींनी वाढणारी अनुक्रमे दशकोटी, अब्ज, दशअब्ज ही स्थाने आहेत. 99,99,999 अधिक 1 बरोबर किती? 99,99,999 ही 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. या संख्येत 1 मिळविले असता किती येईल? यासाठी आपण स्थाने मांडून घेऊ. दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार, शतक, दशक, एकक. योग्य स्थानी योग्य अंक मांडू. इथे सर्व स्थानी 9 हा अंक आहे. ही संख्या 99,99,999 आहे. या संख्येत 1 मिळवू. अधिक 1 बरोबर 100 लक्ष ही संख्या मिळते. 100 लक्ष म्हणजेच 10 दशलक्ष. दशलक्षच्या डावीकडे 1 हा अंक लिहिला आहे. दशलक्षच्या डावीकडे एक स्थान निर्माण होते, ते कोटी हे आहे. या संख्येचे वाचन 1 कोटी असे करतात. दिलेली संख्या पहा. ही 8 अंकी लहानात लहान संख्या आहे. कोटी, दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार, शतक, दशक, एकक ही स्थाने मांडून घेऊ. आता योग्य स्थानी योग्य अंक लिहू. कोटी या स्थानी 1 हा अंक लिहू व उरलेल्या सर्व स्थानी 0 हा अंक लिहू. 1च्या पुढे म्हणजेच 1च्या उजवीकडे, कोटी स्थानाच्या उजवीकडे 7 स्थाने आहेत. आपण 1च्या उजवीकडे म्हणजेच 1च्या पुढे 7 0 लिहू. एक कोटी ही संख्या आहे. 1 कोटी ही 8 अंकी लहानात लहान संख्या आहे. ही मोठ्यात मोठी 8 अंकी संख्या आहे. आपण या संख्येची मांडणी करण्यासाठी संख्यास्थाने मांडून घेऊ. कोटी, दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार, शतक, दशक, एकक. सर्व स्थानी 9 हा अंक लिहू. कोटी या स्थानी 9 आहे म्हणून 9 कोटी. दशलक्ष व लक्ष याचे एकत्रित वाचन करू 99 लक्ष. दशहजार व हजारचे एकत्रित वाचन करू 99 हजार. शतकस्थानी 9 हा अंक आहे म्हणून 900. दशकस्थानी 9 व एककस्थानी 9 अंक आहेत म्हणून 99. या संख्येचे वाचन 9 कोटी, 99 लक्ष, 99 हजार, 999 असे करतात. 9 कोटी, 99 लक्ष, 99 हजार, 999. 9 कोटी 99 लक्ष 99 हजार 999 ही 8 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. 9 कोटी 99 लक्ष 99 हजार 999 अधिक 1 बरोबर किती? आपणास ठाऊक आहे. 9 कोटी 99 लक्ष 99 हजार 999 ही 8 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. त्यात 1 मिळविले असता 9 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल. ती 10 कोटी ही असेल. तर पाहूया. दशकोटी, कोटी, दशलक्ष, लक्ष,
दशहजार, हजार, शतक, दशक, एकक ही संख्यास्थाने मांडून घेतली. 9,99,99,999 या संख्येत 1 मिळविले असता 10 कोटी ही संख्या मिळते. दहा कोटी म्हणजेच 1 दशकोटी. 10 कोटी ही 9 अंकी लहानात लहान संख्या आहे. दशकोटी, कोटी, दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार, शतक, दशक, एकक ही स्थाने आपण मांडून घेतली. या स्थानी 9 हा अंक लिहू. सर्व स्थानी 9 हा अंक लिहू. दशकोटी व कोटीचे एकत्रित वाचन करू. 99 कोटी. दशलक्ष, लक्षचे एकत्रित वाचन करू. 99 लक्ष. दशहजार, हजारचे एकत्रित वाचन करू. 99 हजार. शतकस्थानी 9 आहे म्हणून 900. दशक व एकक स्थानचे वाचन करू. 99. 99 कोटी, 99 लक्ष, 99 हजार, 999 ही संख्या आहे. 99 कोटी, 99 लक्ष, 99 हजार, 999 ही 9 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. 99 कोटी, 99 लक्ष, 99 हजार, 999 ही 9 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. या संख्येत 1 मिळविले असता किती येईल? 9 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळविले असता 10 अंकी सर्वात लहान संख्या मिळते. दशकोटीच्या डावीकडे एक स्थान निर्माण होईल. ते अब्ज हे असेल. 1 अब्ज ही संख्या मिळेल. अब्ज, दशकोटी, कोटी, दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार, शतक, दशक, एकक. 99 कोटी, 99 लक्ष, 99 हजार, 999 या संख्येत 1 मिळविले असता आपल्या लक्षात येते 99 लक्ष, 99 हजार, 999 मध्ये 1 मिळविले की 1 कोटी होतात. 99 कोटी आणि हे 1 कोटी म्हणजेच 100 कोटी होतात. 100 कोटी म्हणजेच 1 अब्ज. शंभर कोटी म्हणजेच 1 अब्ज. 1 अब्ज ही 10 अंकी लहानात लहान संख्या आहे. इथे आपल्या लक्षात येते अब्ज या संख्यास्थानाच्या उजवीकडे 9 स्थाने आहेत. अब्ज या स्थानी 1 हा अंक लिहू व उरलेल्या 9 स्थानी 0 हा अंक लिहू. 1 अब्ज ही संख्या 10 अंकी आहे. 1 च्या पुढे 9 वेळा 0 लिहू. अब्ज या संख्येमध्ये एका पुढील शून्यांची संख्या 9 आहे. 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99 हजार, 999 ही संख्या आपण संख्यास्थाने मांडून लिहू. सर्व स्थानांवरती 9 हा अंक येईल. अब्ज या स्थानी 9 हा अंक आहे. दशकोटी, कोटीचे एकत्रित वाचन करू. 99 कोटी. दशलक्ष, लक्षचे एकत्रित वाचन करू. 99 लक्ष. दशहजार, हजारचे एकत्रित वाचन करू. 99 हजार. शतकस्थानी 9 हा अंक आहे म्हणून 900. दशकस्थानी 9 व एककस्थानी 9 आहे याचे एकत्रित वाचन करू. 99. 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99 हजार, 999 ही संख्या मिळते. 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99 हजार, 999
ही 10 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. लक्षात घ्या, 10 अंकी सर्वात मोठ्या संख्यामध्ये 9 हा अंक 10 वेळा लिहिलेला आहे. दिलेली संख्या पहा. संख्या लिहिण्यासाठी आपण संख्या स्थाने मांडून घेऊ. अब्ज, दशकोटी, कोटी, दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार, शतक, दशक, एकक. योग्य स्थानी योग्य अंक मांडू. अब्ज स्थानी 1, दशकोटी स्थानी 2, कोटी स्थानी 1, दशलक्ष स्थानी 0, लक्ष स्थानी 1, दशहजार स्थानी 9, हजार स्थानी 3, शतक स्थानी 4, दशक स्थानी 2 व एकक स्थानी 2 हे अंक लिहू. अब्ज स्थानी 1 हा अंक आहे म्हणून 1 अब्ज. दशकोटी कोटीचे एकत्र वाचन करू 21 कोटी. दशलक्ष लक्षचे एकत्र वाचन करू 1 लक्ष. दशहजार हजारचे एकत्र वाचन करू 93,000. शतकस्थानी 4 हा अंक आहे म्हणून 400. दशक व एककचे एकत्र वाचन करू 22. 1 अब्ज 21 कोटी 1 लक्ष 93,422 ही संख्या आहे. 2011च्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या 1 अब्ज 21 कोटी 1 लक्ष 93,422 इतकी होती. या संख्येचे वाचन 1 अब्ज 21 कोटी 1 लक्ष 93,422 असे करतात. 9 अब्ज 99 कोटी 99 लक्ष 99,999 ही 10 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. या संख्येत 1 मिळविले असता किती येईल? 10 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळविले तर 11 अंकी लहानात लहान संख्या मिळेल. 10 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 अब्ज 99 कोटी 99 लक्ष 99,999 आहे. त्यात 1 मिळविले असता 10 अब्ज ही संख्या मिळेल. अब्जच्या डावीकडे एक स्थान निर्माण होईल. ते दशअब्जचे स्थान असेल. दशअब्ज, अब्ज, दशकोटी, कोटी, दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार, शतक, दशक, एकक ही संख्यास्थाने मांडून घेतली. 9 अब्ज 99 कोटी 99 लक्ष 99,999 या संख्येत 1 मिळविले असता 10 अब्ज ही संख्या मिळते. 10 अब्ज म्हणजेच 1 दशअब्ज. दहा अब्ज म्हणजेच 1 दशअब्ज. 10 अब्ज ही संख्या 11 अंकी लहानात लहान संख्या आहे. 10 अब्ज या संख्येमध्ये 1च्या उजवीकडे 10 वेळा 0 हा अंक लिहावा लागतो. 10 अब्ज ही 11 अंकी लहानात लहान संख्या आहे. दिलेली संख्या पहा. ही संख्या लिहिण्यासाठी आपण संख्यास्थाने मांडू. दिलेल्या संख्येमध्ये 11 स्थाने आहेत. आपण स्थाने मांडून घेऊ. दशअब्ज, अब्ज, दशकोटी, कोटी, दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार, शतक, दशक, एकक. सर्व स्थानी 9 हा अंक आहे. तो अंक आपण सर्व स्थानी मांडून घेऊ. ही संख्या
99 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99,999 अशी वाचतात. 99 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99,999 ही 11 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. लक्षात घ्या, सर्वात मोठ्या संख्येमध्ये 9वा अंक सर्वस्थानी असतो.